Hello everyone, this is D. Kumar. Today we are going to learn the difference between to and toward. There are two type of toward. First one is toward and second one is towards. दोन प्रकारचे असे toward आणि towards असं आपण वापरत असतो. पण त्या दोन्हींचा जवळपास अर्थ एकच आहे. toward किंवा towards हे जे आहे अमेरिकन इंग्लिशमध्ये जास्त वापरलं जातं आणि हे ब्रिटिश इंग्लिशमध्ये वापरलं जातं. दोन्हींचा एक्झॅक्ट सेम अर्थ आहे. म्हणून टू किंवा टूवर्ड असं म्हणूया किंवा टू किंवा टूवर्ड्स. आपण जनरली ब्रिटिश इंग्लिश फॉलो करतो आपण, कारण ते आपल्या देशात राहून गेले आणि त्यांच्यापासून आपण बऱ्याचपैकी इंग्लिश शिकलो आहोत. म्हणून ब्रिटिश इंग्लिशमध्ये टूवर्ड्स वापरलं जातं. त्यामुळे आपण हे फॉलो करूया. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आपण बघणार आहोत आजच्या लेसनमधून. एक्झाम्पलद्वारे आपल्याला समजेल. बघा, टू कुठे वापरलं जातं? ज्यावेळेस एक डेस्टिनेशन आहे आणि ते स्पेसिफिक डेस्टिनेशन आहे, ठराविक ठिकाण आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतोय आणि त्याच्या दिशेने काहीतरी क्रिया घडते. पण क्रिया घडताना त्यामध्ये मूवमेंट दाखवलेली असते, काहीतरी हालचाल घडते, त्यावेळेस टू वापरलं जातं. जसं बघा, आय एम हे आपलं फेवरेट वाक्य, गोईंग टू स्कूल बऱ्याच लोकांचं फेवरेट वाक्य आहे, म्हणून मी पहिले घेतलं. याच्यामुळं आपल्याला समजायला अधिक सोपं होईल. बघा, आय एम गोईंग मी जात आहे, टू स्कूल शाळेत जात आहे. याचा अर्थ काय? हे एक फायनल डेस्टिनेशन आहे, पण ते एक स्पेसिफिक आहे, एकच ठिकाण आहे आणि ठराविक ठिकाण आहे. त्याच्या दिशेने काहीतरी हालचाल घडते, म्हणजे मी निघतोय इथून आणि शाळेपर्यंत पोहोचतो, म्हणजे काहीतरी हालचाल करतो, चालण्याची क्रिया करतोय किंवा कशाने तरी जात असेल, पण मूवमेंट घडते आणि एक स्पेसिफिक डेस्टिनेशनपर्यंत जायचं बोललं जातं आहे. त्यामुळे अशा शब्दांच्या अगोदर आपण टू वापरत असतो. अजून बघा, जसं ही वेंट टू द डोअर, ही वेंट टू द डोअर. दरवाजा एक ठिकाण आहे, स्पेसिफिक ठराविक ठिकाण आहे, त्याच्यापर्यंत तो दरवाजापर्यंत गेला. याचा अर्थ काय? च्या कडे, च्या ला, च्या पर्यंत, असं आपण म्हणू शकतो. आपण कधी कधी मी शाळेला चाललोय असं पण म्हणतो, म्हणजे ला वापरला टूच्या ऐवजी, म्हणजे टूचे असे अर्थ निघतात. जसं अजून एक्झाम्पल जर घेतलं, दे वेअर ट्रॅव्हलिंग टू मुंबई. आता मुवमेंट आहे की नाही बघा, जाणे, ट्रॅव्हल करणे म्हणजे प्रवास करणे, त्यामध्ये सुद्धा मुवमेंट असतात. दे वेअर ते प्रवास करत होते, टू मुंबई म्हणजे मुंबईला. हे बघा, ला आलाय. काही ठिकाणी काय, दरवाजापर्यंत, इथे काय, त नुसता त म्हणायचे शाळेत असं म्हणण्यासाठी सुद्धा आपण टू वापरू शकतो. मी जसं आय एम गोइंग टू ऑफिस, मी ऑफिसला चाललोय, लॉबी म्हणतो आपण, त पण वापरतो. अशा प्रकारे टूचा वापर आपण करतो. म्हणजे एक डेस्टिनेशन आहे फायनल, परंतु त्याच्या अगोदर काय, एक मूवमेंट घडते आणि त्या फायनल एकाच डेस्टिनेशनला पोहोचायचं, त्यावेळेस आपण टू वापरत असतो. जसं अजून काय घेऊ शकतो, शी वॉक्ड टू द टेम्पल. म्हणजे काय, टेम्पलपर्यंत ती चालली, वॉक्ड. शी वॉक टू टेम्पल, ती मंदिरापर्यंत चालली किंवा चालत गेली, चालून गेली, असा याचा अर्थ आपल्याला काढता येईल. पण एक क्रिया घडतीये. जसं बघा, वी थ्रू, वी नाही शोभणार इथे, वाक्य बरोबर राहील, पण एकच व्यक्ती, समजा बॉल फेकणारा व्यक्ती आहे, तो एकच असतो कोणीतरी जनरली, म्हणून आपण काय, एखादं नाव वापरू. राम थ्रू अ बॉल टू द, काय आपण घेऊ, स्टंप, चालेल, स्टंपपर्यंत किंवा स्टंपकडे असंही म्हणू शकतो आपण. रामने बॉल फेकला किंवा रामने स्टंपकडे बॉल फेकला. बघा, इथं फेकण्याची क्रिया आहे, काहीतरी बॉलची मूवमेंट झाली, हालचाल झाली. वॉक म्हणजे चालणे, चालताना हालचाल होते, ट्रॅव्हल करताना. वेंट म्हणजे जाणे, आणि इथे पण हे जाण्याचं व्ही2 आहे, गोचं व्ही2 वेंट. दरवाजापर्यंत गेला, तो दरवाजापर्यंत गेला. अशा प्रकारे सगळ्या वाक्यांमध्ये मूवमेंट आहे आणि एक फायनल डेस्टिनेशन आहे, एक ठिकाण आहे कोणतं तरी, ते असायला पाहिजे. आता इकडे बघा, आपण त्याच्या विरुद्ध बघूया. विरुद्ध नाही म्हणता येणार, थोडासा अर्थ वेगळा आहे. टुवर्ड्सचा वापर कसा केला जातो आपण आता बघा.
जसं आता एखादं नाव वापरू, नरेश वॉज वॉकिंग, इथं मी टू नाही वापरलं, टुवर्ड्स वापरला, टुवर्ड्स द पार्क. आता याचा अर्थ काय, नरेश वॉज वॉकिंग, नरेश चालत होता, टुवर्ड्स म्हणजे च्याकडे, च्या दिशेने, म्हणजे याचा अर्थ एक स्पेसिफिक ठिकाण ठरलेलं नाही आहे, त्या ठिकाणाकडेच आपल्याला जायचं असं काही ठरलेलं नाही. म्हणजे टुवर्ड्स द पार्क म्हणजे पार्कला गेला, पार्कमध्ये गेला, नुसता पार्ककडेच गेला असं काही नाही. म्हणजे एक पार्क आहे, पार्क आपण उद्यान म्हणूया, उद्यान हे फायनल डेस्टिनेशन नाही. म्हणजे तो पार्कच्या दिशेने गेला, त्याच्या अगोदर थांबून जाईल किंवा पार्कच्या पुढे बी जाऊ शकतो, आजूबाजूला पार्कच्या कुठे पण जाऊ शकतो. म्हणजे अराउंड द पार्क कुठे आजूबाजूला असू शकतो तो जाण्याचे, त्याचं डेस्टिनेशन फिक्स नाही आहे. हे पार्क जसं हे फिक्स आहे, इथंच जायचं आहे, बरोबर. जे बी गोष्ट निघाली त्यांना इथं पोचायचं, हे फायनल आणि स्पेसिफिक डेस्टिनेशन आहे. तसं इथं नाही आहे, याच्या दिशेने जाणार आहे पण ते ठिकाण फायनल नाही. जसं ही इज मूविंग टुवर्ड्स द स्टेज. आपण एक काम करू, याला सब्जेक्ट व्हिटूही करू शकतो, ही मूव्ड. हां, हे लिहिलं आहे, हे काही चुकीचं नाही, पण हे त्याचं व्हिटू वापरलं मी या ठिकाणी. हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे, हे सिम्पल पास्ट आहे, ठीक आहे. तो स्टेजच्या दिशेने वळला किंवा निघाला असं आपण म्हणू शकतो. स्टेजकडे किंवा स्टेजवरच गेला असं नाही आहे, याचा अर्थ स्टेज हे फिक्स फायनल डेस्टिनेशन नाही आहे. इथं काय म्हणू शकतो आपण, ही इज मूव्हिंग टुवर्ड्स द स्टेज, तो स्टेजच्या दिशेने वळत आहे, जात आहे, निघत आहे असा याचा अर्थ निघतो. हां, म्हणून हे फायनल डेस्टिनेशन नाही, डेस्टिनेशन दुसरं काही असू शकतं. जसं शीच्या ऐवजी आपण एखादं नाऊन वापरू, काय वापरतो मी, द डॉग, ठीक आहे. द डॉग रॅन टुवर्ड्स मी. आता हे लिहिलं गेलं, हे ठेवू आपण, हे काढून टाकू, तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायला सोपं जाईल. द डॉग रॅन, कुत्रा धावला माझ्या दिशेने. आपण घाबरतो कधी कधी कुत्रा धावल्यावर आपल्या दिशेने, पण कदाचित तो आपल्यावर नाही, दुसरीकडेच कुठे धावत असेल, त्याला काही सापडलं असेल किंवा दुसऱ्यावर धावत असेल, पण आपल्या दिशेने येतोय, त्यावेळेस आपण काय म्हणतो, द डॉग रॅन, सब्जेक्ट प्लस व्हिटू, धावला, टुवर्ड्स मी, माझ्या दिशेने, माझ्याकडे कुत्रा धावला. पण तो इथे येऊनच थांबेल म्हणजे मीच त्याचं शेवटचं ठिकाण आहे का, नाही, मी असू शकतो, दुसरं कोणी, शक्यतो मी असं ठरलेलं नाही आहे, पक्क नाही आहे. हां, त्यावेळेस म्हणजे एक दिशा दाखवली जाते टुवर्ड्सने, पण ठिकाण नेमकं कोणतं आहे ते फिक्स नसतं. जसं यू वेअर हेडिंग, यूच्या ऐवजी दे जास्त शोभेल इथे, दे वेअर हेडिंग टुवर्ड्स अ सिटी. हे बघा, टुवर्ड्स म्हणजे सिटी, सिटीच्या दिशेने, दे वेअर हेडिंग, ते जात होते, ते शहराच्या दिशेने जात होते. बघा, जाण्याची एक क्रिया, हेड म्हणजे त्या दिशेला असं आपण मूवमेंट करून काहीतरी करून जातो, निघतो, हां, चालतो, अशा प्रकारचा शब्द. सिटी म्हणजे शहर, शहराच्या दिशेने जात होते. इथे मूवमेंट पण आली, सिटी आली, पण सिटीमध्येच जायचं होतं किंवा सिटीपर्यंतच जायचं होतं असं काही फिक्स नाही. अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. माय फ्रेंड केम टुवर्ड्स माय ऑफिस. माझा मित्र आला, येणे म्हणजे क्रिया आहे, मूवमेंट आहे. टुवर्ड्स माय ऑफिस, माझ्या ऑफिसच्या दिशेने, पण माझ्या ऑफिसमध्येच आला किंवा माझ्या ऑफिसपर्यंत आला असं काही त्याचं फायनल नाही. समजलं असेल तुम्हाला, टुवर्ड म्हणा टुवर्ड्स म्हणा एकच आहे. हे अमेरिकन इंग्लिश, हे ब्रिटिश इंग्लिशमध्ये वापरलं जातं आणि आपण इंडियामध्ये जनरली ब्रिटिश इंग्लिश फॉलो करतो, म्हणून मी टुवर्ड्सचे एक्झाम्पल घेतले. दोन्हीपैकी कोणतं पण चालेल. आणि टू एक वेगळे, एक फायनल डेस्टिनेशन, स्पेसिफिक ठराविक ठिकाण असतं, तिथपर्यंत हालचाल करणे, काही पण जाणेच नाही,
हालचाल करणे, म्हणजे आता जाणेच काय, इथं थ्रू म्हणजे फेकणे आलंय, मूवमेंट आहे, हालचाल आहे आणि फायनल डेस्टिनेशन आहे, तर अशा ठिकाणी आपण टू वापरतो. चला, तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडलेला असेल अशी मला आशा आहे. जर तुम्हाला काही कमेंट करायचं, काही विचारायचं नक्की विचारा, आणि काही प्रश्न करायचे किंवा नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे हे मला एकाने विचारलं होतं, मी त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवले आणि मला वाटतं हे तुम्हाला पण आवश्यक आहे म्हणून मी व्हिडिओ बनवला. असे कमेंटमध्ये तुम्ही विचारा, मी नक्की रिप्लाय करेल. चॅनलला जो सबस्क्राईब केलं नाही ते करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.